तुळजापूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी धाडसी कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य जवळपास 11 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क पोलीस निरीक्षक प्रवीण मुळे यांच्या या टीमने केलेल्या या कामगिरीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अय्यूब शेख यांनी। धाराशिव जिल्ह्यातील अनुसुरडा आणि तुळजापूर तालुक्यातील कामठा शिवारामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तुळजापूर पथकानं सापळा रचून छापा टाकून गोवा राज्य निर्मितीचे विदेशी आणि बनावट भेसळयुक्त मद्य मिळून आलं। या कारवाईत 2 जणांस पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर 2 आरोपी मात्र पसार झाले आहेत। काय कारवाई करण्यात आली आहे? किती लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे? माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20/12/2023 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने कामठा शिवार तालुका तुळजापूर येथे सापळा लावला होता असता सदर ठिकाणी 2 वाहने जप्त करण्यात आली आणि 6 विदेशी मद्याचे बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आली। त्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांच्या अनुसडा या गावी मद्याचा साठा ठेवलेला आहे असं सांगितले। त्यानंतर मान्य अधीक्षकांना या गोष्टीची कल्पना देऊन मुख्यालयातील स्टाफ घेऊन रात्री सर्वजण आम्ही जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला 129 विदेशी दारूची बॉक्स परराज्यातील विदेशी राज्याचे दारू मिळून आली। असं मिळून आम्हाला 11 लाखाचा मुद्देमाल मिळून आला। यामध्ये आज 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदर गुन्ह्यात अजून 2 आरोपी फरारी आहेत। यासाठी मान्य अधीक्षक धाराशिव यांनी त्यासाठी खास पथक तयार केलेले आहे। तपास चालू राहील। तपास मी स्वतः करणार आहे। प्रतिनिधी अय्यूब शेख, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी।